Hello and welcome to the next lecture of this plant water relation. ओके, लास्ट लेक्चर पर्यंत आपण इंट्रोडक्शन बघितलेली, त्याच्यानंतर वॉटरच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज बघितल्या, वॉटरचे सिग्निफिकन्स इम्पॉर्टन्स बघितलं, त्याच्यानंतर रूट्सचे वेगवेगळे 4 महत्त्वाचे रिजन्स बघितले, रूट हेअरचं स्ट्रक्चर पण बघितलं. त्या रूट हेअरमधून वॉटर इनसाइड रूटमध्ये कशा पद्धतीनं येतं त्याचे 2 मार्ग बघितले, पाथ, सिम्प्लास्ट आणि ॲपोप्लास्ट. रूट संदर्भातली सगळी इन्फॉर्मेशन आपण बघितलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे की ठीक आहे, जमिनीतून मुळं ही पाणी शोषून घेतात, परंतु नक्की मुळांना मिळालेलं पाणी किंवा मिळणारं पाणी, अवायलेबल असणारं पाणी हे कोणतं पाणी असतं, कोणत्या प्रकारचं पाणी असतं? कारण जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं पाणी असतं. पाणी म्हणजे त्याचे टाईप्स अकॉर्डिंग टू अवायलेबिलिटी किंवा त्याच्या कॉम्बिनेशननुसार त्याचे टाईप्स आपण बघणार आहे. मग यापैकी नक्की कोणतं पाणी हे वनस्पतीच्या मुळांना उपलब्ध होतं? सो प्लांट्स ॲब्सॉर्ब वॉटर फ्रॉम दी वॉटर. मायक्रोस्कोपिक एन्व्हायरमेंट असतं, रूट हेअरच्या साह्याने ॲब्सॉर्ब केलं जातं. So water present in soil in the form of 4 different types of water. So there are 4 types of water present in the soil. So type of water in the soil. In the soil. ओके, यापैकी पहिला टाईप आहे ते म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल वॉटर. कोणता टाईप आहे? ग्रॅव्हिटेशनल वॉटर. जमिनीमधलं पाणी आहे. बघा, हा सॉइल सरफेस आहे, हा सॉइल कंपोजिशन आहे, मातीचे घटक आहेत, त्याच्यात क्ले पार्टिकल असतील, मड पार्टिकल आहेत, सॉइलचे वेगवेगळे कंपोनंट्स आहेत, बॅक्टेरिया आहेत, मेटल आयन्स असतील, हा सगळा सॉइलचा पार्ट आहे. सो दिस इज दी सॉइल लेयर. ओके, आता हा सॉइल लेयर आहे. पाणी इथं असतं, जे पाणी गुरुत्वाकर्षणाने हे पाणी खालच्या दिशेला जातं अप टू वॉटर टेबल. अप टू वॉटर टेबल. सरासरी जमिनीच्या थरानंतर विशिष्ट अंतरावरती पाण्याची एक समान पातळी असते. पाण्याची समान पातळी असते, त्या पाण्याच्या समान पातळीला म्हटलं जातं वॉटर टेबल. म्हणजे हे जमिनीतलं पाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं, गुरुत्वाकर्षणामुळं हे खालच्या दिशेला पाणी जातं आणि ते एवढ्या खाली जातं की ते वॉटर टेबलपर्यंत पोचतं. म्हणजे सरासरी जमिनीच्या खालच्या बाजूला पाण्याची एक समान पातळी असते, त्या पाण्याच्या समान पातळीला काय म्हणायचं? वॉटर टेबल. हे पाणी खाली का गेलंय? ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ड्यू टू ग्रॅव्हिटी हे जे वॉटर असतं हे खालच्या दिशेला जातं आणि म्हणून याला म्हणायचं ग्रॅव्हिटेशनल वॉटर. पण ते एवढ्या खाली पोचतं, कुठंपर्यंत पोचतंय? वॉटर टेबलपर्यंत पोचतंय. आणि वॉटर टेबलपर्यंत कुठल्याही वनस्पतीची मुळं, ही जी प्लांट आहे या प्लांटची मुळं ही वॉटर टेबलपर्यंत पोचू शकत नाहीत आणि त्यामुळं हे ग्रॅव्हिटेशनल वॉटर असतं, हे मात्र त्या प्लांटसाठी अवायलेबल नसतं. सो नॉट अवायलेबल टू दी प्लांट फॉर ॲब्सॉर्प्शन. पहिला टाईप कळाला. पहिल्यांदा ग्रॅव्हिटेशनल वॉटर कळालं. दी वॉटर मूव्स डाउनवर्ड ड्यू टू ग्रॅव्हिटी इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशनल वॉटर. सो वॉटर moves downward
ड्यू टू gravitational force is called as gravitational water. Called as gravitational water. बघा, गुरुत्वाकर्षणामुळे जमिनीमधलं पाणी खालच्या दिशेला जातं, एवढं खाली पोचतं की ते वॉटर टेबलपर्यंत जातं. इथंपर्यंत कुठल्याही वनस्पतीची मुळं पोचत नाहीत आणि त्यामुळं मुळांना हे पाणी उपलब्ध नसतं. सो ग्रॅव्हिटेशनल वॉटर इज नॉट अवेलेबल फॉर ॲब्सॉर्प्शन. नॉट अवेलेबल फॉर ॲब्सॉर्प्शन. त्या मुळांना ते पाणी उपलब्ध नसतं, कारण ते पाणी खाली डीपमध्ये गेलेलं असतं वॉटर टेबलपर्यंत. पहिला टाईप क्लिअर झाला. सांगा कोणता टाईप बघितला आपण? जमिनीमध्ये असलेलं पाणी, त्याला आपण काय म्हटलेलं आहे? ग्रॅव्हिटेशनल वॉटर, कारण ते गुरुत्वाकर्षणाने खालच्या दिशेला खेचलं जातं. खाली कुठंपर्यंत जातं आहे तर ते वॉटर टेबलपर्यंत जातं. इथंपर्यंत त्या वनस्पतीची मुळं असत नाहीत आणि त्यामुळं इट इज नॉट अवेलेबल फॉर ॲब्सॉर्प्शन. ओके, चला सेकंड पार्ट बघायचं आपल्याला, नंबर 2. ह्या सेकंड पार्टमध्ये आपल्याला जे वॉटरचे टाईप्स बघायचे, त्याच्यामध्ये आहे हायग्रोस्कोपिक वॉटर. हायग्रोस्कोपिक वॉटर. ओके, आता हे हायग्रोस्कोपिक वॉटर काय आहे? सो वॉटर मॉलिक्युल्स अटॅच टू दी कनेक्टेड टू दी फाईन पार्टिकल्स, फाईन सॉलिड पार्टिकल्सला ते जोडलेले असतात. सो वॉटर molecules are connected to fine soil particles are called as hygroscopic water. कारण ते जमिनीमधल्या फाईन पार्टिकलला कनेक्टेड आहेत. म्हणजे हे जर सॉईल पार्टिकल आहेत, ब्लॅक कलरचे हे सॉईल पार्टिकल आहेत, तर या सॉईल पार्टिकलला हे जे पाणी असतं, पाण्याचे मॉलिक्यूल असतात, ते कनेक्टेड असतात. फाईन सॉईल पार्टिकलला ते कनेक्टेड असतात आणि ते एवढे स्ट्रॉंगली जोडलेले असतात. इव्हन या वनस्पतीची मुळं जरी याच्या शेजारी असतील तरी ह्या मुळांना ते पाणी उपलब्ध असत नाही, कारण यांच्यामध्ये जे बॉन्डिंग असतं सॉईल पार्टिकल आणि वॉटरमधलं बॉन्डिंग, ते स्ट्रॉंग बॉन्डिंग असतं आणि रूटचे जे हेअर्स असतात ते त्या वॉटर मॉलिक्यूलला वेगळं करू शकत नाही. सो हायग्रोस्कोपिक वॉटर इज ऑल्सो नॉट अवेलेबल फॉर ॲब्सॉर्प्शन. नॉट अवेलेबल for absorption. राईट, हायग्रोस्कोपिकचा कन्सेप्ट कळालाय. सो दी वॉटर मॉलिक्युल्स कनेक्टेड और अटॅच टू दी फाईन सॉईल पार्टिकल्स, हे वॉटर मॉलिक्युल्स आहेत. इनसाइडचा ब्लॅक कलरने दाखवलेला हा सॉईल पार्टिकल आहे. बॉन्डिंग स्ट्रॉंग असतं आणि रूट हेअर त्यांना वेगळं करू शकत नाही. सो नॉट अवेलेबल फॉर ॲब्सॉर्प्शन. सो वॉटर मॉलिक्युल्स आर कनेक्टेड टू फाईन सॉईल पार्टिकल्स आर कॉल्ड ॲज हायग्रोस्कोपिक वॉटर, ग्रॅव्हिटेशनल वॉटर अँड
हायग्रोस्कोपिक वॉटर. 2 कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत. चला, हे पण अवायलेबल असत नाही, हे पण अवायलेबल असत. नंबर 3 बघूया आपण. नंबर 3 आहे कंबाइन्ड वॉटर. कंबाइन्ड वॉटर. सो कंबाइन्ड वॉटर. आता ही कंबाइन्ड वॉटर म्हणजे नक्की काय असतं? सो वॉटर प्रेझेंट इन हायड्रेटेड फॉर्म. वॉटर प्रेझेंट इन हायड्रेटेड ऑक्साईड फॉर्ममध्ये असतं, याला म्हणायचं कंबाइन्ड वॉटर. सो वॉटर in the form of hydrated oxides. म्हणजे हायड्रेटेड याचं ऑक्साईड तयार झालेलं असतं. मग ते वेगवेगळ्या ऑक्साईड्स असतील, जसं की सिलिकॉन बरोबर असेल, ॲल्युमिनियम बरोबर, मेटल ऑक्साईड म्हणतो आपण. हायड्रेटेड ऑक्साइड्स ऑफ सिलिकॉन, सिलिकॉनशी रिलेटेड असेल, ॲल्युमिनियमशी रिलेटेड असेल. सिम्बॉल लिहूया आपण. सिलिकॉन, ॲल्युमिनियम, आयर्न यांचं मेटल ऑक्साईड म्हणून आपण. हायड्रेटेड ऑक्साईड्स असतात मेटलचे. आणि एकदा का मेटल ऑक्साईड तयार झालं की मेटल ऑक्साईडपासून, म्हणजे हा एक मेटल आहे, मेटलचा पार्टिकल आहे, समजा हा ॲल्युमिनियमचा पार्टिकल आहे. ह्या ॲल्युमिनियमच्या इथं ऑक्साईड लेअर तयार झालेला आहे, ज्याला हायड्रेटेड ऑक्साईड म्हणायचं. हायड्रेटेड ऑक्साईड. आणि हे पाणी मात्र मुळांना उपलब्ध असत नाही, कारण ऑक्साईड त्याचं तयार झालेलं असतं. आणि त्यामुळं जी रूट्स असतात, ती रूट्स हे पाणी जे असतं हायड्रेटेड ऑक्साईडमधलं वॉटर असतं ते वेगळं करून शोषून घेऊ शकत नाही. सो वॉटर इन द फॉर्म ऑफ हायड्रेटेड ऑक्साईड ऑफ सिलिकॉन, ॲल्युमिनियम, आयर्न, दॅट मीन्स मेटल ऑक्साईड असतात. हे मेटलचे जे ऑक्साईड तयार झालेले आहेत याच्यामधलं पाणीसुद्धा वनस्पतीला मिळत नाही. सो नॉट अवायलेबल फॉर ॲब्सॉर्प्शन. म्हणजे हे सुद्धा पाणी मिळत नाही. आपण 3 टाईप्स अभ्यासलेले आहेत. पहिला टाईप आहे ग्रॅव्हिटेशनल वॉटर, नॉट अवायलेबल. दुसरा टाईप आहे हायग्रोस्कोपिक वॉटर, ऑल्सो नॉट अवायलेबल. थर्ड कंबाइंड वॉटर इज ऑल्सो नॉट अवायलेबल. शेवटचा टाईप आपल्याला बघायचा आहे तो म्हणजेच नंबर 4 टाईप आहे कॅपिलरी वॉटर. कॅपिलरी वॉटर. आता हे कॅपिलरी वॉटर कोणाला म्हणायचं हे पहिल्यांदा बघूया आपण. सो वॉटर प्रेझेंट इन स्मॉल स्पेस इन नेबरिंग सॉइल पार्टिकल्स. म्हणजे बघा, हे जे सॉइल पार्टिकल्स आहेत, ह्या सॉइल पार्टिकलच्या मध्ये जी जागा असते हे सॉइल पार्टिकल्स आहेत आणि हे वॉटर मॉलिक्युल्स आहेत. याला आपण कॅपिलरी वॉटर म्हणतो. वॉटर म्हणजे 2 सॉइल पार्टिकलमध्ये एक स्मॉल स्पेस असते, त्या स्मॉल स्पेसमध्ये जे वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत. सो वॉटर इज हेल्ड इन पोअर्स प्रेझेंट बिटवीन द नेबरिंग सॉइल पार्टिकल्स ड्यू टू कॅपिलरी. म्हणजे हे नेबरिंग सॉइल पार्टिकल्स आहेत, ह्या नेबरिंग सॉइल पार्टिकलच्या स्पेसमध्ये जे पाणी उपलब्ध असतं याला म्हणायचं कॅपिलरी वॉटर. स्पेसमध्ये असतं,
सगळे टाईप्स आपण पुन्हा एकदा बघणार आहे. सो वॉटर प्रेझेंट इन स्मॉल पोर्स म्हणजे होल्स म्हणतो आपण, होल्स इन बिटवीन सॉइल पार्टिकल्स is called capillary water. काय म्हणायचं? कॅपिलरी वॉटर. कुठं असतात? स्मॉल पोअर्समध्ये असतं, सॉइल पार्टिकलच्या होल्समध्ये असतं. याला म्हणायचं कॅपिलरी वॉटर. आणि हे वॉटर मात्र मुलांना सहज अवेलेबल होतं. सो दिस कॅपिलरी वॉटर इज दी ओनली वॉटर विच इज अवेलेबल to the for absorption. So it is available for absorption. म्हणजे आपण जे 4 वॉटरचे टाइप्स बघितले, जमिनीमध्ये असणारं पाणी हे 4 प्रकारचं असतं आणि त्या 4 प्रकारापैकी केवळ आणि केवळ एकाच प्रकारचं पाणी त्या मुलांना उपलब्ध होतं आणि ते म्हणजे कॅपिलरी वॉटर आहे. इज द इम्पॉर्टंट इन केस ऑफ नीट अँड सीईटी. उरलेलं कोणतंही पाणी अवेलेबल नसतं. थोडंसं हा जो पार्ट आपण बघितलेला आहे तो थोडासा रिवाईज करूया की जेणेकरून आपल्याला लक्षात ठेवणं सोपं जाईल. पुन्हा एकदा बघा. जे पाणी गुरुत्वाकर्षणामुळं जमिनीतून खालच्या दिशेला खेचलं जातं याला म्हणायचं ग्रॅव्हिटेशनल वॉटर. सो वॉटर गोज डाऊनवर्ड अप टू वॉटर टेबल विच इज नॉट अवेलेबल फॉर द ॲब्सॉर्प्शन इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशनल वॉटर. ओके. दुसरं हायग्रोस्कोपिक वॉटर. ह्या सॉईलच्या फाईन पार्टिकल्स असतात. सो फाईन सॉईल पार्टिकल्स असतात. याला जे पाणी जोडलं जातं त्या पाण्याला म्हणायचं हायग्रोस्कोपिक वॉटर. आणि हे सुद्धा पाणी मुळांना उपलब्ध होत नाही. सो दिस इज द हायग्रोस्कोपिक वॉटर इज नॉट अवेलेबल फॉर दी प्लांट. इवन ग्रॅव्हिटेशनल वॉटर इज नॉट अवेलेबल फॉर दी प्लांट. नंबर 3 आहे कंबाइन्ड वॉटर. म्हणजे मेटल पार्टिकल असेल, मेटल आयन असेल, त्याच्याशी हायड्रेटेड ऑक्साईड तयार करतं. याला आपण म्हणणार आहे कंबाइन्ड वॉटर. आणि हे कंबाइन्ड वॉटर सुद्धा प्लांटसाठी अवेलेबल नाही आहे बिकॉज दे आर स्ट्रॉंगली कनेक्टेड टू दी मेटल ऑक्साईड इन दी फॉर्म ऑफ मेटल ऑक्साईड. शेवटचा टाईप आहे ते म्हणजे कॅपिलरी वॉटर आहे. कॅपिलरी वॉटर. आणि हे कॅपिलरी वॉटर हे जमिनीमध्ये सॉईल पार्टिकल आहेत. त्या सॉईल पार्टिकलमध्ये एक स्मॉल स्पेस असते. त्या स्मॉल स्पेसला आपण कॅपिलरी म्हणत असतो. स्पेसला काय म्हणायचं? कॅपिलरी. वॉटरला म्हणायचं कॅपिलरी वॉटर. आणि हे कॅपिलरी वॉटर वनस्पतीची मुळं सहज शोषून घेतात. म्हणजे या दिलेल्या 4 टाईपपैकी फक्त आणि फक्त कॅपिलरी वॉटर is the only water which is available for the plant. तर इथंपर्यंत आपण या मोस्टली 25% रिड्युस्ड सिलेबसनुसार हा जो पार्ट आहे तो इथंपर्यंतच तुम्हाला महाराष्ट्र बोर्डसाठी स्पेशली तो विचारला जाऊ शकतो. तो पार्ट इथं कंप्लीट होतो. आणि प्लांट वॉटर रिलेशनचा हा जो रिड्युस्ड पार्ट आहे तो आपण कंप्लीट केलेला आहे. ओके.